कारण लोकांना दोष देण्यामध्ये तात्पुरता दिलासा मिळू शकतो आपल्या मनाला, पण आपण जबाबदारी स्वीकारतो ना, तेव्हा आपल्यामध्ये बदल घडवण्याची शक्ती येते. म्हणूनच परिस्थिती परफेक्ट होण्याची वाट बघू नका. जे तुमच्या हातात आहे तिथून सुरुवात करा. कारण आयुष्य बदलण्याची किल्ली दुसऱ्यांच्या हातात नसते, ती आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये आणि आपल्या कृतीमध्ये दडलेली असते. 16वी गोष्ट आहे, स्वतःशी प्रामाणिक राहा. कारण जगाला फसवणं सोपं आहे, पण स्वतःला नाही. आपण आयुष्यात खूप भूमिका निभावत असतो. आई, पत्नी, मुलगी, मैत्रीण, कर्मचारी, गृहिणी. आणि ह्या सगळ्या भूमिकांमध्ये खूप वेळा आपण इतरांना काय दिसतं ह्याकडे जास्त लक्ष देतो, पण आपल्याला काय वाटतंय ह्याच्याकडे कमी लक्ष देतो. आपण स्वतःलाच सांगत राहतो की मी ठीक आहे, मला फरक पडत नाही, मला हेच हवं होतं, जे आहे त्यात मी आनंदी आहे. पण मनाच्या आत कुठेतरी आपल्याला सत्य माहीत असतं. कुठली तरी गोष्ट आपल्याला दुखावतीये, कुठलं नातं आपल्याला थकवतंय, कुठली सवय आपल्याला मागे खेचतीये आणि कोणतं आपलं स्वप्न आपण भीतीमुळे पुढे ढकलत आहोत. जगाला दाखवण्यासाठी आपण खूप मुखवटे घालू शकतो, पण रात्री शांतपणे स्वतःसोबत बसलो की त्या मुखवट्यांमागचं सत्य आपल्याला दिसतं. स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे स्वतःवर टीका करत राहणं नाही आहे, स्वतःला दोष देणं सुद्धा नाही आहे, तर स्वतःकडे स्पष्ट नजरेने बघणं. जर एखादी चूक झाली असेल तर ती मान्य करणं, एखादी गोष्ट जमत नसेल तर ते स्वीकारणं, एखाद्या नात्याकडून दुःख मिळत असेल तर ते नाकारायचं नाही. आणि जर एखादं स्वप्न अजूनसुद्धा मनात जिवंत असेल तर त्याला मरून द्यायचं नाही. कारण बदलाची सुरुवात नेहमी सत्यापासून होते. जोपर्यंत आपण स्वतःलाच खोट्या गोष्टी सांगत राहतो तोपर्यंत खरा बदल कसा होईल. आपण वजन वाढल्याचं मान्य केलं तरच आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो. आपण आर्थिक अडचण आहे हे मान्य केलं तरच पुढे नियोजन करू शकतो. आणि दुःखी आहोत हे मान्य केलं तरच मदत शोधू शकतो. म्हणूनच स्वतःशी प्रामाणिक राहणं कधीकधी खूप अस्वस्थ करणारं असतं, पण त्यातूनच आपल्याला खरा त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो. लोकांना आपण काय दाखवतो हे बऱ्याच वेळा महत्त्वाचं असू शकतं, पण आपलं आयुष्य नक्की काय घडवत असेल तर ते आहे आपण स्वतःबद्दल काय खरं मानतो ती गोष्ट. म्हणूनच अधूनमधून स्वतःला आरशासमोर नाही तर मनासमोर उभं करा आणि स्वतःला विचारा, मी ज्या आयुष्याबद्दल बोलते खरंच तेच आयुष्य जगतेय का. हा प्रश्न अस्वस्थ करू शकतो, पण त्याच प्रश्नामध्ये बदलाची सुरुवात लपलेली असेल. 17वी गोष्ट आहे कृतज्ञता. जे काही आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकणं. कारण आयुष्यात काय नाही ह्याच्याकडे लक्ष जाणं खूप सोपं असतं. मोठं घर नाही आहे, पुरेसे पैसे नाही आहेत, हवी तशी परिस्थिती नाही, लोक आपल्या मनासारखे वागत नाहीत, आपलं शरीर बऱ्याच वेळा आपली साथ देत नाही. त्यामुळे मनाला जे नाही आहे त्याची यादी बनवायला फार वेळ लागत नाही. पण गंमत म्हणजे आपण ज्या गोष्टींसाठी आज तक्रार करतो त्या गोष्टी आपण कधीतरी देवाकडे मागत होतो. ज्या घराबद्दल आज तक्रार वाटतेय ते घर कधीतरी आपल्याला मिळणं कठीण होतं,